हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटलवर. छान अशी दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली होती. मस्त आता म्हटलं चला आज मटकंच, आता उन्हाळा आलाय जवळ. मटकं काढलं, माझं खूप जुनं मटकं आहे. तुम्हाला एक टिप सांगणार आहे मी आता, जुन्या मटकं थंड पाणी कसं करायचं म्हणून. त्यासाठी मी हा व्हिडिओ काढला. मीठ घ्यायचं, आपलं असं खायचं मीठ असतं ना, ते घासणीवर घ्यायचं आपलं आणि पूर्ण असं खसखस भरपूर घ्यायचं मीठ, असं चांगलं 2-3 चमचे. आणि त्याने एकदम व्यवस्थित घासू काढायचं. का आपली काळी घासणी असते ना, त्याने काथ्याचा वगैरे असेल तर ह्या घासणीमध्ये कसं मीठ व्यवस्थित घासता येतं. तर तीच घासणी काय काथ्याने जास्त आतमध्ये शिरते मीठ, ते राहत नाही त्याच्यामध्ये. आतमध्ये शिरल्यामुळे हे पटकन पाणी होऊन खाली पडून जातं. त्याच्यामुळे हीच घासणी वापरायची. साबण अजिबात वापरायचा नाही. ब्रश वगैरे चालेल, पण चांगला ब्रश स्वच्छ असेल तर, कपड्याचा वगैरे नाही नका घेऊ. बाकी मस्त म्हटलं आज आता आपल्याला आता आमच्या फ्रीजमध्ये एक पण बॉटल असं पाणी राहणार नाही आहे. कारण आम्ही फ्रीजमधलं पाणी पितच नाही, ते एकसुद्धा अशी बॉटल ठेवत नाही. आता 3-4 वर्षाचं मटकं असेल, 4-5 वर्ष झालं असेल माझ्या मटकं. तर बघा आहे तसंच आहे. मी दरवर्षी त्याला मिठाने चोळत असते, म्हणून ते व्यवस्थित राहतं पण. आणि कोणची पण वस्तू आपण जपलं तर ती टिकते, नाही तर काय आज आणि दरवर्षी आणि नवीन, नाही तर आज आणि उद्या टिकली असं नाही आहे. 4-4, 5-5 वर्ष जातं मटकं असं. कारण मी पण सीझनमध्येच काढते 4-5 महिने जातं मटकं. आणि गॅलरीत मस्त असं भरून ठेवणार आहे त्याला. मी काय करणार आहे, त्याला 3 दिवस त्याला ना रोज मी पाण्यात ठेवायचं त्याला भरून. आणि हा 4थ्या दिवसाचा व्हिडिओ प्यायचा पाण्याचा. 3 दिवस कंटिन्यू रोज सकाळी उठले न वाटायचे, परत 3 दिवस कंटिन्यू गॅलरीत भरून ठेवायला. कारण त्याचा मातकट वास असतो ना, ते निघून जातो. नंतर त्याच्यामध्ये मी एकवाचं पाणी भरून घेणार. असं उचलता येईल काय नाही, कारण 15 लिटरचं हा मशीन आहे आमचं फिल्टरनं. 15 लिटर पाणी बरोबर त्याच्यामध्ये बसलं. जेवढं मशीन तेवढंच मटकं, पण बरोबर एक पूर्ण मशीन पाणी मग त्याच्यामध्ये बसलं. आणि मस्त असं गच्च, म्हणजे पाणी पण छान लागतं असं. मग मटक्यातलं पाणी प्यायल्यावरती ना मन कसं तृप्त होतं आपलं पण. असं ग्लास गॅलरीतच ठेवलं. हे बघा स्टूल आहे माझ्याकडे, तो स्टूल ठेवला त्याच्यावर खाली, त्याच्यावरती मटकं ठेवलं. प्लेट वगैरे झाकून. मुलं पण नळाचंच पाणी, मुलांना नळाचंच पाणी घ्यायला आवडतं. मस्त असे गुलाब मोगऱ्याला असे बसले होते. रोज मी माझ्या गॅलरीत येऊन बसणार किचनच्या. आणि मोगऱ्याला वगैरे फुलं वगैरे भरपूर आले होते. म्हणजे एवढं मस्त मोगरा, एवढा सुगंध आहे ना त्याचा, म्हणजे एवढं मन एकदम फ्रेश वाटतं. जास्वंदीला पण कळ्या वगैरे येतात रोज असं. आणि हे स्टँड घेतले होते मी मटक्यासाठी, पण त्याला स्टँड खाली आत पाय वाचल्यामुळे आमचे, त्याच्यामुळे ते स्टँड नाही बसलं त्याच्यामुळे. नाही तर मला ह्या स्टँडची खूप हौस होती. आणि असं पण ते जास्त खाली झालं असतं, नाही तर थोडं वरतीच पाहिजे मटकं. आता पहिल्या घडणची वगैरे असायची आमच्या घरी, तर घडणचीच असायची, मग त्या घडणचीवरच ठेवायचं होतं आम्ही. आणि हे माझं आहे ना कुंद्याचं झाड आहे. बघा ना, कट केलं तर एकदम सगळं फुटलं आता व्यवस्थित सगळं. असं एक पण झाड नाही की मी लावलं आणि ते खराब झालं, असं होणारच नाही. कारण माझ्या हाताने प्रत्येक झाड हे येतं, म्हणजे येतंच असं माझी हे मी माझं स्वतःचं माझं मत आहे. म्हणजे मी पण अनुभवलं आहे. माझ्या लग्नाच्या आधी पण मी भरपूर अशी झाडं लावलेली येतं, आणि ते आलेच. आणि हे ना माझं याचं ते झाड आहे, शमीचं, ते ना वेदिकाने दिवा लावल्यामुळे सगळं जळालं होतं. त्याला फुटलं आहे आता परत नवीन. मी त्याला म्हणलं वेदोटं दिवा ठेव गं, तिने कुंडीमध्ये झाड मग त्याला आळे लागली. आणि हे पूर्ण झाड आमचं खराब झालं, म्हणजे जळालं त्याला आळे लागल्यामुळं. आणि हे बघा ना, मी संक्रांतीच्या वेळेस तुळशीला वौशिलं होतं, त्याच्यामुळं ही उगले. हे तीळ टाकलेले, त्याचं झाड उगले, हावरीचं झाड. तुळशी पण उगलेले होतं. काही हरभरे पण खूप पोरांनी टाकले होते, कमीत हरभऱ्याचे वगैरे टाकले. गुलाबाला पण मस्त असं गुलाब आलं होतं, छान वाटत होतं. गुलाब असं बसल्यानंतर तिथं मटका असा. आणि आमचे पोपट आहेत ना, पोपट पण तिथं बसवले होते मी. म्हणजे एकदम छान वाटायचं, भारी भारी वाटतं असं. वरती तो बसलेला वगैरे असलं ना. हा संध्याकाळचा व्हिडिओ मस्त असे फ्रूट आणले होते त्यांनी. आता सीजन सुरू झाला आहे द्राक्षाचा वगैरे. आता हे भरपूर स्ट्रॉबेरी वगैरे भरपूर वेळेस आणली त्यांनी. पण स्ट्रॉबेरी पण एवढी मोठी होती, थोडी खट्ट मिठ्ठच असते स्ट्रॉबेरी, पण ठीक चालतं. एवढे दाताच्या आंब्यासारखं. पण यशवेदिका एवढे एकदा स्ट्रॉबेरी आणले ना, एक बॉक्स डबा एका वेळेसच खाणार. त्यांना भरपूर अशी आवडते स्ट्रॉबेरी. ग्रेप असे मस्त असे मिठाच्या पाण्याने वगैरे स्वच्छ असे धुवून घेतले, मग दिले त्यांना पोरांना. मला ना परत चकली वगैरे करायची होती. म्हटलं चकली काय व्हिडिओसुद्धा घे माझा ना, ट्रायपॉड तुटलं माझ्या चकली बनवलं ना, त्याच्यामुळे मला ते शूटसुद्धा घेता नाही आलं. त्याची मैदी चकली बनवलेली मी, काय सुंदर अशी खायला पण एवढी सुंदर झालेली, एवढीच क्रिस्पी झालेली ना. मी तुम्हाला एक दिवस व्हिडिओ नक्की शेअर करेन, नक्की करून बघा. नाही ना, नक्की खरंच ट्राय करा मैदी चकली. मैदा खाणं काही योग्य नाही, म्हणजे ठीक आहे कधी चालतं. भैया यायचं आता